बोलले इथं राहायला यायच्यापासून माझे त्यांचा म्हणजे परिचय आहे. ते आमच्या विद्यापीठातच एमएससी झालेले आहेत, त्याच्यामुळं माझी जुनी ओळख आहे त्यांच्याशी. तर त्यांचा पुन्हा एकदा धन्यवाद देतो. माझं चांगल्या पद्धतीने कौतुक केलं त्यांनी आणि आपल्या मंडळातर्फे शिवस्फूर्ती प्रतिष्ठानतर्फे नेहमीच माझं कौतुक सन्मान झालेला आहे. त्या सन्मानातून मला नेहमीच प्रेरणा मिळते. तर आज शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी इथं उपस्थित राहिलेले आपले सोलापूर शहराचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री प्रकाश अवस्थी साहेब, दुसरे सन्माननीय अतिथी बॉस अर्थात जमादार साहेब, इतर सर्व आमचे प्रतिष्ठित नागरिक काका अण्णा असतील सर्व आणि समोरच्या सर्व माता भगिनी यांना मी नमस्कार करतो. आणि या शिवस्फूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण धार्मिक, सामाजिक, आर्थिक अशा सर्व दृष्टीतनं आपण सक्षम झालेलो आहोत असं मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं. धार्मिक दृष्टिकोन यासाठी म्हणतो की आताच लामकाणे साहेबांनी इथं उल्लेख केला की अमोल बापूंच्या माध्यमातून इथं आपला सभामंडप तयार झालेला आहे. इथं आपण त्या निमित्तानं इथं बैठक घेऊ शकलो. इथं आपले उत्सव साजरे होणार आहेत. गणपती उत्सव असेल, नवरात्र महोत्सव असेल, शिवजयंती असेल, इतर सर्व सण उत्सव इथं आपण साजरे करू. इथे एकत्र येऊ. या सामाजिक दृष्टिकोन यासाठी म्हणलो की या दृष्टीनं आपण सर्व काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण इथं उपस्थित राहू शकतो. त्यामुळे सामाजिक एकता इथं आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. आणि आर्थिक या दृष्टीतनं म्हणतोय की शिवस्फूर्ती जी सामाजिक संस्था आहे त्या माध्यमातून थेंबे थेंबे तळे साचे, प्रत्येकाची इथं बचत महत्वपूर्ण आहे. त्या बचतीचं इथं रूपांतर लाखो करोडो रुपयामध्ये होणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला अर्ध्या रात्री का होईना कर्जाची म्हणजे काही अडीअडचणीला निम्म्या रात्री बँकेत गेले तर विविध कागदपत्र तिथं लागतात. तर आपल्या इथं लोकल 1-2 जामीनदार घेतले आणि एकदम अत्यंत सोप्या पद्धतीनं त्यांना इमर्जन्सी दवाखाना असेल किंवा काही शैक्षणिक कार्य असेल तर त्याला कर्ज उपलब्ध होतं तातडीनं एका रात्रीमध्ये. तर मला महत्वपूर्ण इथं एक सगळ्यात महत्वपूर्ण बाब अशी नमूद करायची आहे की आपल्या संस्थेचे जे संचालक मंडळ आहेत आणि अध्यक्ष आहेत, जे शिवस्फूर्ती सामाजिक संस्थेचे सन्माननीय श्री गोविंद जाधव साहेब असतील, बाकी संचालक मंडळ असतील, आप्पा असतील. आणि म्हणजे थोडक्यात मला इथं सांगायचंय की 10 तारखेपर्यंत आपल्याला इथं पैसे भरावे लागतात. मग त्यास आपल्या ह्या संस्थेचं सभासद होणं सोपं आहे. 10 तारखेच्या आत त्या स्कॅनवर पैसे पाठवणं सोपं आहे. परंतु त्याच्या मागं कष्ट करण्यासाठी म्हणजे किती कष्ट आहे त्याच्या पाठीमागं त्याचा हिशोब ठेवणं. लामकणे साहेब आता म्हणले एखादी बिशी चालवायचं म्हणलं तर किती नाकीनऊ येतं. प्रत्येक कोण राहिलंय कोण नाही ह्याचा हिशोब ठेवू शकत नाही. इथं तर 150-200 लोकांचा हिशोब ठेवायचा आहे. प्रत्येकाने कर्ज किती घेतलं, हप्ता किती घ्यायचा आहे. याच्यामुळे ह्या टीमचं खूप म्हणजे पुन्हा एकदा टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करा आणि त्यांचं अभिनंदन करा की त्यांनी निस्वार्थपणे इथं सगळी म्हणजे सेवा देतात. जाधव साहेब असतील त्यांची शिफ्ट ऍडजस्ट करून, आप्पा असतील त्यांची शिफ्ट करून आणि महत्वपूर्ण आनंद जाधव साहेब पण हा सगळा लेखाजोखा व्यवस्थितरित्या दरवर्षी ठेवतात, अहवाल वाचन करतात. असं ह्या टीमचं सर्वांचं कौतुक करण्यासारखी बाब आहे. त्याच्यामुळं त्यात मला चित्रा मॅडम ही त्यांच्या पद्धतीनं त्या वेळोवेळी तिथं उपस्थित राहतात हे मी आवर्जून बघतो. त्याच्यामुळे त्यांचंही विशेष आभार. बाकी आहेतच नाव लक्षात येणार अर्चनाताईंचं. सर्वांचं सहकार्याशिवाय ही गोष्ट शक्य होत नाही. तर आपण असंच सगळी एकता ठेवूया, एकीतनंच आपण पुढे जाऊ शकतो. तर सर्वजणांना मी धन्यवाद देतो की मला इथं बोलण्याची संधी दिली. धन्यवाद.